जय बजरंगबली घेऊन आपण आपल्या वॉर्मअपला सुरुवात केली. आज आपल्याला बघा बॅक आणि बायसेप्सचा चांगलाच वर्कआउट करायचा आहे आणि एक्झाम तर खूपच जवळ आलेत बघा. एक्झाम जवळ म्हणजे बघा सबमिशन म्हणजे गोंधळ फाईलचं अरेंजमेंट त्या करण्याच्या नादामध्ये ना दिवस जातोय पूर्ण आमचा. आणि बरं आहे आम्हाला हाफ डे भेटतोय म्हणून वर्कआउटला आपल्याला चांगला टाइम भेटतोय. आता आपण बघा 6-7 महिने होत आहेत आपल्याला वर्कआउट करून आणि आपल्या बॉडीमध्ये चांगली थोडीफार ग्रोथ झालेली आहे आणि आपली स्ट्रेंथ एकदम चांगली वाढलेली आहे. त्यामुळे ना स्वतःवर खूप प्राऊड फील होतो. चांगल्या प्रकारे आपला वर्कआउट पूर्ण करून आपण निघू आता रूमकडे. रूमवर आल्यावर मला हे समजलं की माझे ओट्सच संपलेत. करणार काय, कपडे धुतले होते आणि तेही सुकले होते. आता ओट्स संपलेत, ह्याचं नियोजन कसं करायचं, आपलं प्रोटीन इंटेक कसा हिट करायचा त्यावर आपल्याला आयडिया सुटली. आपण आणले होते मूग, घेतले चांगले 200 ग्राम मोजून मूग. आता त्याची भाजी करूत म्हणलं म्हणजे प्रोटीन इंटेक होईल आणि पोटही भरेल म्हणून फ्रेश वगैरे होऊन घेतली सगळं भाजी बनवायला आपल्या त्या मुगाची. काय नाही साधी सुधी भाजी बघा, कांदा मिरची टमाटे टाकून आपल्याला भाजी बनवायची होती. थोडंसं तेल वापरलं, बघितलं गरम झालं का आणि टाकले मिरच्या आणि सगळे इन्ग्रेडियंट मिक्स करून आपण भाजी बनवायला सुरुवात केली आपल्या. म्हणलं आता आपली भाजी बनतेच आहे, आता आपल्याला काही छोटे मोठे कामं पूर्ण करायचे होते. तोपर्यंत भाजी बनते तोपर्यंत आपले कामं पूर्ण करून घेऊ. कामं वगैरे पूर्ण करून पोटभर जेवण करूत म्हणलं. भाजी रेडी, सगळं रेडी होतं. आता दाबून पूर्ण भाजी संपवतो. भेटतो तुम्हाला उद्या. आपल्याला फॉलो वगैरे करा आणि भाजी एक नंबर झाली. कॉलेजला जायचं आहे तोपर्यंत बाय.